आहेत सलामीची जोडी बॅटिंग करत असताना एका बाजूने आपल्याला पाहायला मिळते उत्कर्ष, तर दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल मैदानावरती खेळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, स्कोअर कार्डवरती सुरुवात झाली. गोलंदाज चेतन राईट अमोर द विकेट. यावेळेस ऑफसाईडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या माधव सर मैदान सोडायचं नाही. यस, व्हाईट बॉल. मला वाटलं बाहेर येतं की काय. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती आपण देतोय 1 धाव. स्कोअर कार्ड पाहायला मिळतोय तो 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावर. यावेळेस ओरपी चेंडू ऑन साईडला खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय. पकडलंय आणि फेक होईल, पकडलं जाईल, कलेक्शन येईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. 2 युवा यंगस्टर खेळाडू मैदानावर खेळतायत. उत्कर्ष आणि प्रफुल्ल हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. बॅट्समन उत्कर्षच्या बॅटमधनं 2 चेंडूंवरती सलगच्या 2 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत 5 धावा स्कोअर कार्डवर. गोलंदाजी करतोय चेतन. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवे. झेलची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं झालंय. झेल पकडला, खेळ संपला. पहिला फलंदाज माघारी परततोय. बॅट्समन उत्कर्षचा खेळ संपला. सुस्वागतम, शुभ स्वागतम. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024ला भेट देण्यासाठी आयोजकांवरती असणारं प्रेम, बिरवाडीकरांवरती असणारं प्रेम दर्शवत असताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मान्यवर VS जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्पर्धेच्या वतीनं आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. मान्यवर पाहुणे VS जाधव साहेब, ग्रामविकास अधिकारी, बिरवाडी ग्रामपंचायत साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यांच्या समवेत मान्यवर शरदजी खाडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे क्रीडांगण या क्रीडा नगरीवरती कालच्या दिवसापासून चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रीडाप्रेमींसाठी परभणी शहापूर तालुक्याची सर्वात लाडकी आवडती स्पर्धा. स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहे 8 धावा, 8 ऑन द बोर्ड. षटक चालू आहे पहिलं. गोलंदाज चेतन गोलंदाजी करतोय. सर्व क्रीडा रसिकांची, शहापूरकरांची, टेनिस क्रिकेट विश्वाची आवडती स्पर्धा, ज्या स्पर्धेवरती भरपूर प्रेम सर्व क्रीडा विश्वानं केलंय. यावेळेस आपण पाहत आहे फटका चांगला खेळलाय. जबरदस्त प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतायत. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बारा धावा धावफलकावर आपण पाहताय. षटक चालू असताना हे पहिलं समाप्त होतंय. चांगल्या पद्धतीनं धावा जमवल्या. 1 गडी बाद. 12 धावा धावफलकावरती जोडतायत आणि संघासाठी एक आश्वासक दमदार सुरुवात दिली आहे. गोलंदाज चेतनचं हे षटक. 12 धावा खर्च केल्या जात आहेत. 4 षटकांची मॅच. चला स्पीडअप करा. वेळ काउंटडाऊन केला जातोय. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. पहिली 3 षटकं बरोबर 15 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. या चौकारासाठी भरतजी शेळके मान्यवरांच्या वतीनं गार्गीच्या वाढदिवसानिमित्त 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या दरम्यान विकेट गारद होतीये. मोठी विकेट घेतली जात आहे आणि फलंदाज माघारी परतत असताना विघ्नेश या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन. रिटर्न येत असताना निश्चितच एक चांगल्या दर्जाचा चेंडू आला आणि विघ्नेशला माघारी परतावं लागतंय. योगेश गोलंदाजी करत असताना
षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती, ही जबाबदारी तो पार पाडतोय आणि नक्कीच या षटकाची सुरुवात चांगली केली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर हे षटक आपण पाहत आहे षटक क्रमांक 2 चालू केलं. अनुभवी योगेशच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी होती आणि पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली आहे. स्कोअर कार्डवरती 12. नवीन फलंदाज आदेश. पहिलाच बॉल, स्विचिट अटेम्प्ट, फटका चांगला खेळला आहे, प्रॉपर टायमिंग फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी चौकार. सबसे अलग. संध्याकाळी ऊन कमी झालं आणि एकदा का महत्वाच्या मॅचेस चालू झाल्या, पाहुण्यांची रेलचेल चालू झाली की सर्वांचं मनोरंजन माधवजी ठाकरे साहेबांच्या वतीनं आणि निश्चितच डान्सिंग अंपायर आहेत या ठिकाणी आपल्याला जलवा पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्याच्या दिवसात सुद्धा आपल्या सोबत आहेत, भरपूर मनोरंजन आपल्या सर्वांचं करतील. डान्सिंग अंपायर म्हणून ख्यातनाम प्राप्त कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड, शहापूर असो संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले. त्यानंतर पुढच्या आठवड्यात मला वाटतं दौरा माधव ठाकरे सरांचा वडोदरा गुजरात या ठिकाणी आहे. या ठिकाणी आडव्या बॅटचा फटका चांगला आहे. बॅट्समन आदेश फायर करत असताना ठोकलाय, पाठोपाठ हा दुसरा दमदार चौकार. वेगानं पुढे सरकतं. षटक क्रमांक 2 चालू असताना 20 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना ओवी स्पोर्ट्स ब हा संघ मैदानावरती खेळतोय. संघासाठी अतिशय उपयुक्त बॅटिंग, युवा यंगस्टर खेळाडू, नव्या दमाचे नवे शिलेदार आदेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 चेंडू फेस केले, 8 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. द्वारकानाथजी भेरे मान्यवरांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. त्याचबरोबर भरतजी शेळके यांच्या वतीनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक सलगच्या 3 चौकार 3 षटकारासाठी आणि प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक गार्गीच्या वाढदिवसानिमित्त भरतजी शेळके यांच्या वतीनं आहे. या ठिकाणी वाशाळा संघाचे कॅप्टन आणि विजयी संघ आपण या 2 संघादरम्यान लॉट्स टाकत आहोत. लकी ड्रॉ. वाशाळा टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी संपर्क साधा. सह्याद्री वाशाळा संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी लगेचच संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक महागडं ठरलंय निश्चितच. आपण पाहाल तर पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतरच्या चेंडूवरती जर आपण पाहाल तर 9 धावा येत आहेत. एकंदरीत 4 चेंडू फेकून झालेत. 9 धावा वसूल केल्यात. या चेंडूवर अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत, पंच सांगतायत नॉट आउट. चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत. निश्चितच आपण पाहू शकाल एक जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर 2 संघांच्या दरम्यान आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. मोठी मॅच. हा सामना मैदानावरती जो चालू आहे, प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. घरचा संघ मैदानावरती खेळतोय ओवी स्पोर्ट्स बी. तरुण खेळाडूंना संधी मिळावी, युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी नक्कीच सतत प्रयत्न केले जात आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव आली धावफलकावरती 22 धावा. अर्थात आपण पाहत असाल तर ओवी स्पोर्ट्स हा संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. या मैदानावरती, घरच्या मैदानावरती कालच्या 10 संघांमधनं
टॉप 1 राहिलेली टीम ओवी स्पोर्ट्स आणि आज ओवी स्पोर्ट्स ब हा संघ सुद्धा सुंदर खेळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. निश्चितच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा. इथं गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. बॅलन्स नव्हता आणि निश्चितच हा बॅलन्स हुकल्यानंतर चेंडू चुकीच्या दिशेनं थ्रो झाला आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा स्कोर कार्डवरती आल्यानंतर धावफलक जातं ते 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक चालू असताना हे दुसरं आणि 24 धावा धावफलकावरती जोडतायत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. दोन्ही षटकांचा अनालिसिस जर आपण केलं तर पहिलं षटक संपलं त्यावेळेला 12 धावा 1 विकेट. यावेळेस योगेशचं हे षटक संपतंय आणि 12 धावा 1 विकेट असं ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत. लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र आपण करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि VS जाधव सरांच्या उपस्थितीमध्ये आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करतोय. कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल यासाठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक फक्त उचलायची चिठ्ठी. ज्या वाशा संघाला जे मात्र बाय मिळालेलं पाहायला मिळते. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाशा संघ असेल. अभिनंदन टीम वाशाळा. टॉप 2 वरती षटक चालू असताना हे तिसरं 30 धावा धावफलकावर ऑलरेडी जोडल्यात. यजमान संघ आहे. घरच्या मैदानावरती ही युवा पिढी आपल्याला पाहायला मिळतीये. युवा टीम यंगस्टर मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आयोजकांच्या प्रेमासाठी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मान्यवर VS जाधव साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या बॅटमधनं येत आहेत उजव्या हाताचा बॅट्समन. या शेवटच्या या षटकाला सुरुवात. कल्पेश आले गोलंदाजीसाठी. यावेळेस चांगला चेंडू डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. नक्कीच या ठिकाणी गमावली आहे. एक सिंगल येते. प्रत्येक सिंगलच्या मॅचमध्ये आपल्याला पुल पाहायला मिळाले, कट पाहायला मिळाले, लॉफ्टेड हिट पाहायला मिळाले, रिव्हर्स पाहायला मिळाले, स्विच हिट पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू जाऊन थांबतोय. कल्पेशचा हा सुंदर चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. BG स्पोर्ट्स बागेचा पाडा. विपक्ष त्यांना फाईट करतोय संघ मैदानावरती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. शेवटचा अंतिम षटक. स्कोर कार्डवरती 40 धावा 40. यावेळेस हा चेंडू अपील करतायत. नक्कीच लेग विपोरसाठी दाद मागतायत. पंच सांगतायत पिचिंग ऑफस्टम्पच्या बाहेर. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लेग बाईचा इशारा येईल. पुन्हा एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. धावा येत राहणं गरजेचं आहे. कुठूनही येऊ द्या, कशाही येऊ द्या. 41 धावा येणं महत्वाचं. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस लॉप केलंय चेंडू हवेत. फिल्डरसाठी मोठी चेस. दूरवरनं येतोय. काय कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच. आजच्या दिवसातली एक सुंदर लागलेला हा झटका टीम बिरवाडी बी ला. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीम
मॅगी आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला, सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मॅगी ऑफिशियल. सातत्याने व्लॉगसाठी ओळखला जातो असा हा मॅगी आपल्याला पाहायला मिळतोय. बोलण्यामध्ये कोणालाही ऐकणार नाही असा हा मॅगी आपण पाहणार आहोत. बॉलिंगसाठी तिसऱ्या किंबहुना दुसऱ्या षटकामध्ये येईल. त्यासोबतच बघ्याचा पाडा टीमला देखील विनंती असेल सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. बागेचा पाडा टीमला विनंती आहे सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आणि बॉल चेकिंगसाठी देखील एका प्लेअरने यायचं आहे. एका फलंदाजाने बॉल चेकिंगसाठी यायचं. 5 इनिंग आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. गोपू जस्ट मिस हो गया. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला बघ्याचा पाडा, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब. असं 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर आपण पाहू शकतो फूड स्टॉल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे प्रेक्षक येत आहेत ते देखील त्या फूड स्टॉलचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतील. मग थर्डमॅन रिजनमध्ये देखील आपण एक फूड स्टॉल पाहतोय जिथे फ्रूटची सुविधा देखील आहे, त्यासोबत जेवणाची सुविधा देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज उत्कर्ष, स्ट्रायकर एंडवरती संतोष, नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला राहुल पाहायला मिळेल. 46 धावा स्कोरबोर्ड वरती, 47 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. बॉलिंग मार्क वरती उत्कर्ष, स्ट्रायकर एंड वरती संतोष. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू होता. गतीमध्ये आपण पाहिलं तर पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू कमी गतीने आला आणि त्याला अनुषंगून चेंडू थायपॅड वरती आदळतोय. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. येणारे 23 चेंडू 47 धावेंची गरज ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब विपक्ष बघ्याचा पाडा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू हवेमध्ये होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मॅगी काय करत होता काय माहिती. फिल्डर आता त्याला अगदी असा गोल राऊंड मारून आला. मॅगी फक्त बोलण्यामध्ये एक्सपर्ट दिसतोय. ही त्याची कॅच होती खरं तर, हरकत नाही. त्याच्यावर पण त्याला काहीतरी उत्तर असेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आदेश कसला ॲग्रेशन दाखवतोय, कारण बॅटिंग करत असताना चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. असं जर ॲग्रेशन दाखवलं तर कदाचित बी मधून ए मध्ये देखील येऊ शकेल. इन फ्युचर स्टार हे सर्व आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. मग उत्कर्ष असेल, आदेश असेल, त्यानंतर शुभम असेल, त्यानंतर प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळेल, सुदर्शन आपल्याला पाहायला मिळेल, विघ्नेश पाहायला मिळतील. ही सर्व यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज पुन्हा एकदा उत्कर्ष तयार होतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चांगला होता, फटका त्यापेक्षाही चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. समालोचन कक्षाला देतोय सलामी. हा चेंडू आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4, चौकार. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 5 धावा धावफलकावरती असतील. फायर ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम अशी गोलंदाजी उत्कर्षच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. या चेंडूवरती गोलंदाजाची काहीच चुकी नव्हती. चेंडू सुरेख होता, परंतु या चेंडूवरती फलंदाजाने आपला क्लास दाखवलाय. अगदी खोदून काढलेला चेंडू जो मात्र आपण पाहिला. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल येतोय. मॅगी कॅच झाली आहे कंप्लीट आणि आता सर्वांना देतोय तो उत्तर.
फलंदाज बाद होईल. लागतोय हा पहिला झटका. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज राहुलची केस संपुष्टात. राहुल बॅक टू द पवेलियन. मगाशी मिसफील्ड झाली होती, ते सगळे जरा बोलणार होते, पण आता तो ऐकणारच नाही. आता बोलेल. काय बोलत होते बाहेर? कॅच पकडली मी. त्याला वाक्य पण तयार झालं असेल. बघताय काय रागाने? कॅच पकडली वाघाने. नक्कीच चांगली झेल पाहायला मिळाली, कारण सूर्यकिरण देखील डोळ्यावरती येत होती आणि त्यानंतर देखील जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. विकेटचं पतन होतोय. न्यू बॅटर जगदीश पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. थोडंसं स्पीडअप करायचंय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीम. गोलंदाज तयार. उत्कर्ष. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये. यावेळेस बॅटची कडा. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 7 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. 18 चेंडूंमध्ये 40 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 7. दुसऱ्या षटकामध्ये कोणाची वर्णी लागेल हा मोठा प्रश्न असेल. पार्थ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती तयार आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कदाचित आज जर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ निघाला तर दुग्ध शंकरा योग होऊ शकेल आणि सगळीकडे नक्कीच आनंदी आनंद जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण मेहनत करतायत आणि मेहनतीचं फळ हे मिळालंच पाहिजे. मग तुम्ही ग्राउंडवरती मेहनत करतायत तर एक दिवस असं येतो की ग्राउंड तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये फळ देतो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय सातत्याने मिसफील्ड पाहायला मिळतीये. नो पंचांनी घोषित केलेला आहे. फक्त आणि फक्त नो चेंडू असेल. या चेंडूवरती विकेट देखील पडू शकली असती धावबादच्या स्वरूपात, परंतु आपण पाहतोय कुठेतरी फेकी खराब होती. कलेक्शन देखील खराब होतं आणि त्याला अनुषंगून दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेत. फ्रीटचा चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. जजमेंट चांगला आहे परंतु फ्रीटचा चेंडू हे ओळखलं तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. मागच्या षटकामध्ये एकंदरीत 7 धावा आणि या षटकामध्ये 2 चेंडूत 7 धावा पाहायला मिळत आहेत. इथे देखील आपण पाहतोय फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. वारंवार फिल्डिंग स्टँडर्ड्स उत्कर्ष माध्यमातून चांगले होत आहेत. चांगली फेकी होती ग्राउंडच्या अभावे. चेंडू पडल्यावरती जास्त अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं. थ्रो चांगला होता तोपर्यंत आपण पाहतोय इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 पाहायला मिळेल. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. सातत्याने जर यो चेंडू एस्टन वरती लागला असता तर सगळेजण म्हणाले असते की काय थ्रो होता. आता चेंडू डायव्हर्ट झाला. इथेच फटका चांगला आहे. यावेळेस बॉल निघून चाललाय. मिड विकेटला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार. षटकार. 22 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये पार्थने. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे
रंग बदलताना पाहायला मिळते. दरम्यान अजून एक चांगला फटका, बॉल निघून चाललाय काऊ कॉर्नर मधून, सीमा पार येतोय हा षटकार. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. आतापर्यंत 5 चेंडूत 21 धावा खर्च केल्यात पार्थेने. पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग संतोषच्या माध्यमातून केली जाते. आउटस्टँडिंग जी मात्र बॅटिंग आपण पाहू शकतो संतोषच्या माध्यमातून केली जाते. पूर्ण प्रकारे वर्चस्व या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला संतोष याच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त. टीमची टोटल 28 या आकड्यावरती समीकरण पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 19 धावेची गरज असेल. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. सामन्याला कलाटणी कुठे मिळाली तर या दुसऱ्या षटकामध्ये, ज्यामध्ये 21 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर एकवटण्यात आल्या होत्या 5 चेंडूंमध्ये आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ 12 चेंडूंमध्ये 19 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये 10 धावा डिफेंड करणारा सुदर्शन आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज बाद होईल. लागतोय हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला. अर्थातच बग्याच्या पाडा या संघाला विकेटचं पतन. विकेटचं पतन होतोय. समीकरण येणारे 11 चेंडू विजयासाठी अजून 19 धावांची गरज. अठ्ठावीस धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. न्यू बॅटर चेतन येतोय 4थ्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला संतोष आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल, ज्याच्या माध्यमातून एकंदरीत एक चौकार 2 षटकार आलेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डिंग देखील चांगली झाली आज. जर पाहायला गेलं तर सुरेख अशी कामगिरी ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागचं षटक वगळलं पारचं तर चांगली अशी कामगिरी आपण आजच्या पूर्ण दिवसामध्ये बिरवाडी संघाच्या माध्यमातून पाहिली आहे. पार देखील एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. इथे चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय उत्कर्ष माध्यमातून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एसटीच्या मागे एसटी रक्षण करतोय आदेश विदे. जणू काही वृद्धिमान 6 सारखी कदकाठी आहे त्याची. याच्या माध्यमातून चांगली अशी विकेट किपिंग पाहायला मिळते. एग्रेशन पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज असल्यावरती कशी कामगिरी करावी, कसं टेम्परामेंट दाखवावं हे देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. इन फ्युचर खूप ब्राईट आहे, यात काही शंका नाही. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जातंय. दरम्यान लिगबाजीच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. या सिंगलच्या मदतीने 31 या आकड्यावरती अप्रतिम अशी गोलंदाजी सुदर्शन यांच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. पूर्ण प्रकारे संघाला कमबॅकची गरज होती आणि त्यावेळेस त्याने कमबॅक करून दिलं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, आदेश स्वतः येतोय, कॅच करतोय कंप्लीट. व्हॉट अ कॅच. अप्रतिम असं झेल आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. संतोष बॅक टू द पवेलियन.
5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते सुदर्शन यांच्या माध्यमातून. ज्यावेळेस संघाला गरज होती मागच्या मॅच मध्ये देखील 10 धावा डिफेंड केल्या आणि आता देखील संघाला गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 19 धाव्यांची गरज होती. 5 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. आउटस्टँडिंग गोलंदाजी सुदर्शन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. साईनाथ आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आलेत फलंदाज. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अवघ्या 5 धावेंचं षटक आपण पाहू शकतो सुदर्शन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो, कारण घरच्या मैदानावरती इतकी चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील 3 धावा खर्च केल्या होत्या एका षटकामध्ये. या मॅच मध्ये देखील इंडिव्हिज्युअल 4 धावा आणि टोटल ओव्हर मध्ये 5 धावा खर्च केल्यात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. 6 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. चला थोडस स्पीडअप करायचंय. बॉलिंग मार्क वरती मॅगी आपल्याला पाहायला मिळतील. हा गोलंदाज चांगला निवडलाय, कारण जर मॅच हरले तर मी म्हणेल दुसरं कोणी ऐकणार नाही, मॅगी ऐकून घेईल. त्यामुळं हा गोलंदाज चांगला निवडलाय. 6 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज चेतन. दुसऱ्या बाजूला साईनाथ. गोलंदाज तयार. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. वॉट अ फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. फिल्डिंगच्या जीवावरती आणि बॅटिंगच्या जीवावरती मी म्हणेल ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ आज वर्चस्व गाजवतोय. 12 धाव्यांची अजूनही गरज. 5 चेंडू शिल्लक आणि 12 असं समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करण्यात येतोय. चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. समीकरण येणारे 4 चेंडू. विजयासाठी अजूनही 11 धाव्यांची गरज. वॉट अ मॅच. अगदी राजकारणासारखा रंग बदलताना ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे ही मॅच रंग बदलताना पाहायला मिळते. कधी ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ वर्चस्व गाजवतोय तर कधी बघ्याचा पाडा संघ वर्चस्व गाजवतोय. येणारी 4 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ इथून विजयी होईल. ते ॲक्युरेट पैकी सुदर्शन यांच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन लागतोय. 4था झटका. येणारे 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. कदाचित सुदर्शन छोटेपणी गोट्या चांगले खेळत असतील. बरोबर सुदर्शन. काय काय तर नक्कीच मला माहिती मिळते की सुदर्शन हे कॅनडाला 3 वर्ष कोचिंग करायला गेले होते. का कोचिंग करायला गेले तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं लात मारेल तिथे पाणी काढेल. अगदी गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर फिल्डिंग आहे त्याचे देखील स्टँडर्ड चांगले पाहायला मिळतात. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. वाईड बॉल पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. मॅगी आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून बॉलिंगची धुरा सांभाळली जाते. येणारे 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. प्रेशर पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. फलंदाजावरती प्रेशर देखील गोलंदाजावर आहे. यावेळेस बॅटची कडा होती. आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला आदेश याच्या माध्यमातून चांगलं असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद होईल. स्वतःवरती विश्वास दाखवतोय जो मात्र चेतन कल्पेश बाद होतोय. समीकरण येणारे 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज.
सर्वजण मॅगीची खेचणार होते, मॅगीने सर्वांना शांत केलंय, पण हरकत नाही, असं शांत राहिले तर चालेल कारण संघ जिंकतोय. कामगिरी चांगली करत असेल तर समोरच्याला शांत बसावंच लागेल. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय, अमोल येतोय. यावेळेस मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार आणि आता समीकरण येणारा 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती ती आता ICU मध्ये झाली शिफ्ट. 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावेची गरज. एका बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब, दुसऱ्या बाजूला बग्याचा पाडा, असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हा 1 चेंडू आपल्याला सांगून जाईल कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. एका बाजूला होम ग्राउंड वरती बिरवाडी ब हा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अगदी दूरवरचा पल्ला गाठत असताना आपण पाहतोय बग्याचा पाडा संघ, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे आपण पाहतोय डॉट बॉल येतोय, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात येतोय. अरे कोणी नका जाऊ, फक्त अंपायर थांबतील. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि आपण पाहतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ ही मॅच विजयी होतोय. चला मॅगी आपण देखील या, टॉस करू आपण. विनंती असेल शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. येस कॅप्टन आलेत. विनंती असेल ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीमचे कॅप्टन देखील यायचे. मॅन ऑफ द मॅच दर्शन असतील. 3 वर्ष कॅनडाला गेले कोचिंगला आणि त्यानंतर आपण पाहतोय का गेले कोचिंगला, तर या